तुम्ही जे म्हणालात की पुण्यामध्ये काय इक्वेशन होतील, हो असे की महायुतीचे जे घटक पक्ष जे राज्यात बसलेले आहेत हो ते निश्चितपणे पोस्ट पोल अलायन्ससाठी त्यांची प्राथमिकता राहणारच आहेत. कारण बरं ते नॅचरल अलायन्स आहेत, मित्रच आहेत ते राज्यातले. मी जेव्हा अनेक नेत्यांच्या मुलाखतीच्या वेळेस त्यांच्याशी बोललो, अजितदादांना मी थेट प्रश्न विचारला होता की तुम्ही इथे भाजपच्या विरुद्ध प्रचार करताय, भाजप विरुद्ध तोफ टाकताय, अहो हं, पण तुम्ही मित्र आहात ना, तुम्ही आणि भाजप मित्र आहात. कोण विश्वास ठेवणार की तुम्ही बरं शत्रू आहात? तुम्ही शत्रूची स्पेस खाण्यासाठी म्हणून तुम्ही दोघे वेगळे लढतायत, पण तुम्ही शत्रू नाहीच आहात, तुम्ही हं, मित्रच आहात. असा माझा दावा होता, तो खोडून काढू शकले नाहीत. खरं आहे. बीजेपीचे मुरलीधर मोहोळ देखील काढू शकले नाहीत आणि अजितदादाही काढू शकले नाहीत. त्यामुळे पुण्यामधलं चित्र तर जवळजवळ स्पष्ट आहे. पण आणखीन एक मी दिसते मला आपल्या याच्यामध्ये कलांमध्ये हेडलाईन, हं, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्कोर फार कमी दिसतोय. हे का झालं? दोघ जण एकत्र का आले? खरं या आहे, खरं आहे. स्कोरमुळेच एकत्र मी आले पुण्याचा तुम्ही आणि उल्लेख शरद केला, पवारांना आशुतोषजी ते आपल्यासोबत दिसलेलं आहे. विनायक आंबेकर पुण्याचेच आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. पुण्यावरनं म्हणजे भाजपचे सर्वाधिक त्याला आपण प्रवक्ते विचारूया. मुंबईत आहेत, पण त्याच्या बाहेर जे एक प्रवक्ते, चांगले प्रवक्ते मी बघतो, म्हणजे मला पुण्यातले रत्नाकर महाजन काँग्रेसचे आठवतात, भंडारी सुद्धा तसे पुण्याचेच म्हणावे लागतील, आणि विनायक आंबेकर पण पुण्याचे आहेत. विनायक आंबेकरजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. माझा आपल्याला आता प्रश्न असा आहे, पुण्यामध्ये घडदोड जोरदार सुरू आहे आणि गणेश बिडकर तर महापौर पदाचे बॅनर वगैरे लागत आहेत. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, गरज पडली तर, किंवा युती धर्म म्हणून अजित पवार जे आता शरद पवारांसोबत आहेत त्यांना सोबत घेतलं जाईल का? मला वाटत नाही त्याची काही आवश्यकता आहे असं. कारण बेसिकली भाजपची 2017 साली सत्ता होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे सत्ता भाजपने राबवलेली आहे. त्यामुळे आत्ता जे कल दिसत आहेत त्यानुसार आणि आमच्या कॉन्फिडन्सनुसार 125 जागा या आमच्या नक्की येतील. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारची गरज वाटत नाही. वास्तविक पाहता अशा प्रकारचे निर्णय हे स्टेट लेवलचं लिडरशिप घेते, माननीय देवेंद्रजी घेतील, पण मला तरी तशी शक्यता वाटत नाही. नाही, तसं पाहता राज्यामध्येही त्यांना अजित पवारांची आकडे पाहता गरज नव्हती, हो. पण तरी अजित पवार सोबत आले. पुण्यामध्ये तसं काही चित्र त्याचं एक दिसेल? कारण आहे, मृणाल मॅडम आणि बाकीचे विश्लेषक सहमत होतील. प्रश्न हा नाही की जागा कमी पडत आहेत का, त्या आता बहुधा भाजपला किंवा मुंबई पुण्यात बघायला मिळत Exactly. नाहीये, पण विरोधामध्ये आकडा मोठा असता कामा नये. करेक्ट. तोही एक भाग आहे. आणि मी त्यानंतर जरा निकाल आल्यानंतर एक वेगळीच प्रेडिक्शन, म्हणजे माझं कॉन्स्पिरसी थिअरी आहे, ती मी नंतर मांडेन मुंबईबद्दलची, पण सध्या तरी याबद्दल आपण बोलूयात. मृणाल मॅडम, पोस्टपोलच्या बाबतीतल्या चर्चा सुरू झाल्या असतील आतापर्यंत? खरं तर अंतिम निकाल येईपर्यंत पोस्टपोलच्या चर्चा सुरू झाल्या असतील असं पुण्याबाबत तरी वाटत नाही. काय आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका आपण एका हाईपवर जरी घेऊन जात असलो तरी त्या अर्थात स्थानिक आहेत. तिथली जी इक्वेशन्स आहेत किंवा तिथली जी फोडाफोडी आहेत ती केव्हाही होऊ शकते आहे. आणि मुळात अजितदादांना राज्याच्या राजकारणात मोठा नेता व्हायचं असेल तर ते निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या बरोबर ठेवतील आणि भारतीय जनता पक्षाचा विरोधक म्हणूनच स्थानिक पातळीवर वावरत राहतील. ते जर भारतीय जनता पक्षाशी संगनमत करायला लागले तर दादांना आम्ही वेगळं मत द्यायची गरज काय, आम्ही थेट भाजपला देऊ शकतो असं म्हणणारा मोठा वर्ग असेल. कदाचित पक्षफोडीचे प्रयत्नही होऊ शकतील. आपण ज्याप्रमाणे म्हणालात निकालांनंतर बरीच कामं सुरू होतात, पण तशी गरज लागणार आहे का हे बोलण्यासाठी आपल्याला काही वेळ वाट पाहावी लागेल. आशुतोष पाटील जे म्हणाले तो मुद्दा सध्या सर्वाधिक महत्त्वाचा आहे. जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या लढाईमध्ये उद्धव ठाकरे फार समोर निघून गेले तर भारतीय जनता पक्षाला मुंबईत मोठा फटका बसायची शक्यता आहे. सगळी निवडणूक मुंबईभोवती होती. मुंबईचं अर्थकारण, मुंबईचं राजकारण भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. मुळात शिंदे यांना 90 जागा द्यायची खरंच गरज होती का असा प्रश्न पण उपस्थित होत होता. या 90 जागा कशासाठी दिल्या गेल्या, शिंदे दिल्लीचे आवडते नेते आहेत का वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला येत असतात. बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाला बाळासाहेबांचा वारसा हा शिंदेच चालवत आहेत हे सांगायचं असावं, त्यामुळे त्यांना जास्त जागा दिल्या गेल्या. ती जर खेळी चुकीची झाली तर भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये ठाकरेंना छोटं करायचं स्वप्न भंग पावेल. दुसरा मला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा वाटतोय की जर उद्धव ठाकरे 43 जागा आत्ता मिळवत आहेत आणि काँग्रेस केवळ 9 जागी मर्यादित आहे तर मायनॉरिटी मतं ही उद्धव ठाकरेंकडे गेलेली असावीत असं आत्ता वाटतंय. मराठी अधिक अल्पसंख्याक मुस्लिम मतं एकत्र आली तर मुंबईचं चित्र वेगळं दिसेल असं वारंवार बरोबर आहे. नमूद केलं जात होतं. त्या दिशेने ही निवडणूक चालली आहे का मुंबईतली
हे येत्या काळामध्ये अधिक स्पष्ट होईल. मी नाशिक बाबतीत एक मगाचा प्रश्न मला नितीन भालेरावांना विचारायचा होता. नितीनजी, मनसेची महापालिका पूर्ण ताब्यात असलेलं नाशिक हे मॉडेल ठरलं होतं, ज्याचा त्यांनी अनेकदा उल्लेख केला. असं काय घडलं की मनसेचा म्हणजे बेसच तिकडनं उखडला गेलाय अशी स्थिती आहे? एवढ्या काळात नेमकं मग विकासाचे मॉडेलचं प्रारूप भाजपचं का निवडलं गेलं, मनसेचं का विसरलं गेलं? प्रसन्न, याच्यात मी तुम्हाला सांगतो की मनसेने खरोखर काही कामं ही चांगली केली. जे राज ठाकरेंचं ब्लू प्रिंट जी बहुचर्चित होती, त्याच्यात बरीचशी कामं ही नाशिकची सुद्धा होती. की गोदा पार्क सारखा प्रकल्प अतिशय चांगला प्रकल्प होता, पण दुर्दैवानं त्याला प्रशासनाची साथ जी होती ती त्यांना पुरेशी मिळाली नाही किंवा मिळवता आली नाही, दोन्ही असू शकतं. परंतु आपण केलेल्या कामाचं आपण कसं श्रेय घ्यायचं हे तिथल्या स्थानिक लोकांनाही कळलं नाही आणि जे वरिष्ठ लोक होते, वरिष्ठ नेते होते, त्यांनाही ते कळलं नाही. त्याच्यामुळे अनेक चांगली कामं करूनही मनसे हा तसा दुर्लक्षित राहिला, कारण त्यांच्या स्थानिक नेतृत्वांमध्ये त्यावेळेच्या म्हणजे जे गटबाजी झाली त्याच्यामुळे त्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला. आणि त्यातही वरिष्ठ नेते जे होते ते तसे हलक्या कानाचे होते, त्याच्यामुळे जे कोणी सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा अशा पद्धतीने थोडंसं हे होत गेलं. आणि राज ठाकरे स्वतः नाशिकला वारंवार यायचे, त्याच्यामुळे इतर कोणी नेते नाशिकमध्ये फार लक्ष घालत नव्हते. या सगळ्या याच्यामुळे हळूहळू त्या गळती लागत गेली. पहिल्यांदा वसंत गीतेंसारखा नेता बाजूला गेला, नंतर नितीन भोसले जे माजी आमदार होते ते बाजूला गेले, सगळे हळूहळू हे बाजूला होत गेले. आणि राहुल ढिकले म्हणजे जे उत्तमराव ढिकलेचे चिरंजीव, जे मनसेचे राज्य सरचिटणीस होते, त्यांनी मनसे सोडलं. एकूणच ज्या पद्धतीने मनसेला ही गळती लागत गेली की आज परिस्थिती अशी होती की मनसेने जर ही युती झाली नसती, मनसे आणि शिवसेना, तर मनसेला 122 उमेदवार सोडून द्या, 50 उमेदवार सुद्धा मिळवणं हे कठीण होतं. आणि त्यातूनही जे खरे कार्यकर्ते होते, जे काहीतरी करू शकत होते, अशांना मनसेने बाजूला ठेवलं. त्याच्यामुळे ते नाराज झाले, ते भाजपमध्ये गेले. आणि आज मनसेने जर खातं उघडलं नाशिकमध्ये तर ती आश्चर्याची बाब असेल असं म्हणायला हरकत नाही. ओके, आपण नवी मुंबईतली एक अपडेट घेऊया. नवी मुंबईमध्ये दिघा मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ झालेला आहे. भाजपनं इथे एकूण जी मतमोजणी प्रक्रिया आहे त्यावरती आक्षेप घेतला. थेट मतमोजणी सुरू झाली त्यामुळे आक्षेप घेतल्याचं कळत आहे. नाशिकमध्ये सध्या भाजप 8 जागांवर, शिवसेना 6 जागांवरती आघाडीवर आहे. तर इकडे ठाकरेंची शिवसेना 3 आणि मनसेला 2 जागी आघाडी मिळालेली आहे. मुंबईमध्ये प्रभाग 135 मध्ये भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन 130 मतांनी आघाडीवर, 510 मतांनी आघाडीवर आहेत नवनाथ बन. याकडे सर्वांचं लक्ष होतं. आणि प्रभाग क्रमांक 207 शिवसेनेचे नाना आंबोले आघाडीवर आहेत. 145 मुंबईचा प्रभाग MIMच्या खैरुनिसा अकबर हुसेन आघाडीवर आहेत. MIM कडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. तर मुंबईत शिवसेना आमदार दिलीप लांडेंच्याही पत्नी आघाडीवर आहेत. मुंबई प्रभाग क्रमांक 33 भाजपचे उज्ज्वल वैती आघाडीवर. अमृता. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी महापौर आघाडीवरती आहेत. एक वैद्य, आपण त्यांची अपडेट बघितलेली होतीच. आणि त्याचबरोबर श्रद्धा जाधव सुद्धा प्रभाग क्रमांक 2 मधून आघाडीवरती आहेत. मुंबईमध्ये महायुती ठाकरे बंधूंपेक्षा 22 जागी आघाडीवरती आहे. 22 जागांचं अंतर आहे. मी मृणाल मॅमकडे, हे अंतर काही फार मोठं अशातला भाग नाहीये. मुंबईमधली परिस्थिती पाहता कसं बघायचं याकडे? आत्ताच्या घडीचे कल आपण जर लक्षात घेतले तर ठाकरे उत्तम रीतीने लढले हे मान्य करावं लागेल. कालही मी जेव्हा मुंबईत फिरून आपल्या स्टुडिओत आली होती त्यावेळेला स्पष्ट दिसत होतं की ठाकरेंना मांडणारा जो वर्ग आहे तो अस्तित्वाची लढाई या ताकदीने उतरलेला आहे. त्याला कुठेतरी नागरिकांनी प्रतिसाद दिला असेल तर ठाकरेंचं प्रदर्शन उत्तम राहील.
खरं तर उद्धव ठाकरे स्वतःचं सगळं जी काय भूमिका होती ती बाजूला ठेवून ज्या वेळेला राज ठाकरे यांना मिठी मारायला गेले त्याच वेळेला त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या परसेप्शनची अर्धी लढाई जिंकली होती. त्याला जनता प्रतिसाद देते आहे का ते लक्षात येईल. मतदानाच्या आदल्या दिवशीच्या रात्री अल्पसंख्याकांची मतं आम्हाला जर मिळाली तर आम्ही निवडून येऊ शकू, उत्तम प्रदर्शन करू शकू असा विश्वास एकनाथ शिंदे यांना आम्ही दमवू शकू असा उद्धव ठाकरेंतर्फे व्यक्त केला जात होता. तो प्रत्यक्षात येतोय का हे आत्ताचे कल बघितले तर आपल्याला त्या दृष्टीने विचार करून मान्य करावं लागेल की अल्पसंख्याकांनी उद्धव ठाकरे यांची क्रेज जी त्यांच्या मनात आली 2019 नंतर मोदींना नमवणारा नेता ती मान्य केलेली दिसते. अर्थात हे कल आहेत, अंतर किती आहे ते आपल्याला कळत नाही आहे. पण शिंदेंना जर मुंबईकरांनी स्वीकारलं नाही, शिंदेंचं बंड मुंबईकरांना जर आवडलं नसेल तर त्याचा फटका शिंदेंना तर बसेलच, पण तो फटका भारतीय जनता पक्षालाही बसू शकेल. मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जेव्हा शिवसेनेच्या बरोबरीत जागा मिळवल्या होत्या तेव्हा ते सर्व जागांवर लढले होते. आता ते मुळातच कमी जागा लढतायत. त्यावेळेला स्ट्राईक रेट किती असेल यावरची सगळी लढाई आहे. अर्थात हे फक्त कल आहेत, अंतिम निकाल अजून यायचा आहे.